मराठी व इंग्रजी फलकांवरील दादागिरी थांबवा. महाराष्ट्र एकीकरण समितीचे पोलीस आयुक्तांना निवेदन. गेल्या काही दिवसांपासून शहरात व परिसरात काही तथाकथित कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून व्यापारी आस्थापनांच्या मराठी व इंग्रजी भाषेतील फलकांवर दादागिरी करून ते झाकणे, काळे रंग लावणे किंवा फलक हटवण्याचे प्रकार वाढले आहेत. या बेकायदेशीर कारवायांवर तातडीने प्रतिबंध घालावा या मागणीसाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेळगाव शहर पोलीस आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की गेल्या 2 महिन्यापासून काही कन्नड बळक कार्यकर्ते स्वतःहून कायदा हातात घेऊन व्यापारी फलकांवरील मराठी व इंग्रजी मजकूर पुसत आहेत, ज्यामुळे व्यापाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित व्यवसाय परवाने घेऊन कायदेशीरपणे चालवले जात असून त्यांना भारतीय राज्यघटनेने दिलेला व्यवसाय स्वातंत्र्याचा अधिकार आहे. त्यामुळे अशा दादागिरीला आळा बसणे आवश्यक आहे. तसेच निवेदनात नमूद करण्यात आले आहे की कन्नड भाषा सर्वांगीण विकास अधिनियम 2022 नुसार सरकारी व स्थानिक संस्थांच्या फलकांवर कन्नड भाषेचा वापर अनिवार्य केला असला तरी या अधिनियमात मराठी किंवा इंग्रजी भाषेचा वापर करण्यास कुठेही मनाई नाही. व्यापारी फलकांवरील मराठी व इंग्रजी भाषेतील मजकूर हटवण्याचा अधिकार कोणत्याही कार्यकर्त्यास किंवा संघटनेला दिलेला नाही. बेळगाव, खानापूर, निप्पाणी आणि आथणी तालुक्यांमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून मराठी हीच व्यवहाराची भाषा असून आजही तीच परंपरा सुरू आहे. मराठी भाषेतील फलक काढून टाकणे हे स्थानिक मराठी भाषिक जनतेच्या भावना दुखावणारे असून राज्यघटनेतील अल्पसंख्याक भाषिक हक्कांवर घाला घालणारे आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने पोलीस प्रशासनाला विनंती केली आहे की अशा बेकायदेशीर कृतींना तातडीने आळा घालावा आणि मराठी व इंग्रजी भाषेतील फलकांवर कोणत्याही प्रकारचा अडथळा आणणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला. यावेळी माजी आमदार मनोहर केनेकर, माजी महापौर मालोजी राष्टेकर, प्रकाश मारगाळे, आर.एम. चौगुले, गोपाळ देसाई यांच्यासह मध्यवर्ती समितीचे अनेक कार्यकर्ते आणि सदस्य उपस्थित होते.